आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। भ्रष्टाचारातून उभा राहिलेला शीश महल केजरीवालांच्या पराभवाचं कारण ठरलं। त्याप्रमाणे भ्रष्टाचारातून उभा राहिलेला मातोश्री 2 बंगला ठाकरेंच्या पराभवाचं कारण ठरणार। आशिष शेलार यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। केजरीवालांचा पराभव ते करणार याचा मी आप नेत्यांना हिंट दिली होती। 45 जागांवर प्रोग्रामिंग केली जाणार हेही सांगितलं होतं। दिल्लीत आपच्या पराभवानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचं विधान। अण्णा हजारेंच्या आशीर्वादाने केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते। दिल्लीत खोटेपणा हरून खरेपणा जिंकला। एकनाथ शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया, तर दिल्लीत भोपळाही न फोडण्याची काँग्रेसची हॅट्रिक, शिंदेंचा टोला। इंडिया आघाडीतील पक्षांनी आपला इगो बाजूला सारला नाही। परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपने खेचून आणली। दिल्लीतील निकालावर रोहित पवारांचं ट्विट। दिल्लीत जिंकलोय तर पुढे प्रत्येक राज्यात जिंकू। दिल्लीतील निकालाचा बिहार निवडणुकीवर परिणाम होणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। दिल्लीत पैशाचं वाटप सुरू होतं, मी डोळ्यांनी पाहिलं, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा आरोप। दिल्लीतील भाजपच्या विजयावर अजित पवारांकडून मोदींचं अभिनंदन। भाजपच्या यशामागे शहांचे कष्ट आणि निवडणूक व्यवस्थापनाचं मोठं योगदान, अजितदादांचं ट्विट। दिल्लीत भाजपला मिळालेलं बहुमत हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं यश। आपचे सर्व नेते पराभूत झाले ही महत्त्वाची बाब, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान आणि अमित शहांचे नवनीत राणांकडून अभिनंदन। जो रामाला मानत नाही त्याचं एकही खातं उघडलं नाही। दिल्लीच्या निकालानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया। दिल्लीतील विजयानंतर नांदेडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह साजरा। येवल्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचाही जल्लोष। दिल्लीतील मोठ्या यशानंतर एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा। मी हरलो तरी खचलो नाही, पहिल्या नको शेवटच्या निवडणुकीत माझं मूल्यमापन करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर। राजन साळवींचा पक्षप्रवेश ही अफवा, प्रवेशाबाबत साळवी आणि आमची कोणतीही चर्चा झाली नाही। राजन साळवींच्या प्रवेशावर आमदार किरण सामंतांची प्रतिक्रिया। जयंत पाटील कपटी माणूस, जतमध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटलांनी प्रयत्न केले। गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका। मंत्रिपद न मिळाल्याने गोपीचंद पडळकरांच्या डोक्यावर परिणाम झालाय। शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांची पडळकरांवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या कुस्ती स्पर्धेला भेट। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळचा सत्कार। शिवराज राक्षसोबत पुन्हा कुस्ती लावली तर मी कुस्ती खेळायला तयार, पृथ्वीराज मोहोळला दंड थोपटले। चंद्रहार पाटील यांच्याकडून आधीच दोघांची कुस्ती लावण्याचं जाहीर। पुण्यातील सासवड पोलिसांची बुलेट चालकांवर कारवाई, 25 चालकांवर पोलिसांकडून कारवाई। रोड रोलरने दुचाकीचे सायलेन्सर तोडले। आचारसंहितेनुसार मतदारांचं नाव पत्ता देता येणार नाही। मतदारांची यादी जाहीर करण्याच्या काँग्रेसच्या मागणीला निवडणूक आयोगाचा विरोध, सूत्रांची माहिती।